नमस्कार मित्र, जय शिवराय। मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे। आज आपण पाहणार आहोत मारुती बलेनो BS6 गाडी आहे ही, फेज 2। तर या गाडीमध्ये आपण CNG फिटमेंट केलेला आहे। या गाडीमध्ये जो अप्रूव्ड ब्रँड आहे लोवाटो, तो आपण ब्रँड या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे। तर ही गाडी जी आहे ती आहे नांदेड पासिंग, आणि कस्टमरला आपण नांदेडचं जे RTO रजिस्ट्रेशन आहे तेही करून देणार आहोत। तर सर्वप्रथम फिटमेंट आपण पाहणार आहोत या गाडीची कशी झालेली आहे, आणि एक छोटासा कस्टमरचा फीडबॅकही घेणार आहोत की त्यांना गाडीने मायलेज काय दिलेला आहे, गाडी व्यवस्थित रिस्पॉन्ड करते का CNG वरती। तर आपण कंपोनंट फिटमेंट पाहणार आहोत। या ठिकाणी आपण फिटिंग केलेलं आहे फ्रंट साइड गॅस फिलिंग वॉल, हा आहे लोवाटो कंपनीचा सिंगल स्टेज रिड्यूसर। रिड्यूसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज। हा आहे लोवाटो कंपनीचा गॅस फिल्टर। या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे मॅप सेन्सर। ही आहे लोवाटोची इंजेक्टर रेल। ही गाडी जी आहे ती आहे 8 इंजेक्टर गाडी। या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेला आहे लोवाटोचा स्मार्ट 2 48 पिन ECU। स्विचचंही फिटमेंट पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेला आहे। या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेला आहे लोवाटोचा चेंज ओव्हर स्विच। गाडी पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे। 10 ते 15 सेकंद ती पेट्रोलवरती राहून ऑटोमॅटिक CNG वरती शिफ्ट होईल। ही गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे। मॅन्युअल ट्रान्समिशन गाडी आहे। गाडीचा AC ही चालू आहे। कुठल्या पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाहीये। सिलेंडरचंही फिटमेंट पाहणार आहोत आपण। या गाडीमध्ये जो RTO अप्रूव्ड 60 लिटरचा सिलेंडर आहे तोच आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे। बूट स्पेसही खूप व्यवस्थित शिल्लक राहते या गाडीमध्ये। स्टेपनी जी आहे ते ॲज इट इज आहे त्या पोझिशनला राहते। इथून आपण इझिली स्टेपनी रिमूव्ह करू शकतो। या गाडीमध्ये आपण बॅक साइड फिलिंग वॉल फिटमेंट केलेला आहे। गाडी फिटमेंट झाल्यापासून कस्टमरने एक 600 ते 700 किलोमीटर गाडी चालवलेली आहे। तर त्यांचा एक छोटासा पण फीडबॅकही घेणार आहोत की गाडीची फिटमेंट त्यांना कशी वाटली, गाडी मायलेज व्यवस्थित देते का। सर नमस्कार। नमस्कार। तर आपण गाडी सर बसवलेली आहे, लोवाटो कंपनीचं किट बसवलं होतं, तर कसा रिस्पॉन्ड आहे किट? सर आम्ही 2-3 दिवसापासून वापरत आहोत
आम्ही महाबळेश्वर वगैरे फिरून आलो, ओके पुन्हा जेजुरी वगैरे पुण्यात खूप जागी फिरलो फॅमिली सोबत. आम्हाला रफ ड्रायव्हिंग मध्ये सुद्धा 26-27चं मायलेज मिळालेलं आहे. ओके माळ रानामध्ये चढ उतार पूर्ण डोंगरामध्ये फिरलं तरी आम्हाला 26-27चं ॲव्हरेज मिळालेलं आहे. अच्छा अच्छा. गाडीची फिटमेंट तुम्हाला कशी वाटली सर? सर फिटिंग एकदम जबरदस्त आहे आणि ज्याप्रमाणे तुमचं स्टँड आहे, स्टँडचं डिझाईन, त्यामुळे आम्हाला एकच भीती होती की सीएनजी बसवल्यानंतर आम्हाला बूट स्पेस कमी मिळेल. अच्छा. पण तुमचं जे डिझाईन आहे स्टँडचं ते खूप आवडलं. बूट स्पेस आम्हाला खूप मिळत आहे. अच्छा अच्छा. आणि फिटिंग वगैरे एकदम फर्स्ट क्लास वाटतं. ओके. आम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला गाडीचं आरटीओ रजिस्ट्रेशन नांदेड आपण करून देणार आहोत. हो धन्यवाद. 15 दिवस लागतील. ठीक आहे. तर आतापर्यंत तुमचा फीडबॅक काय आहे? व्यवस्थित? नाही आम्हाला एकदम व्यवस्थित वाटलं. गाडीचं मायलेज एकदम मस्त यायले आणि पिकअप वगैरे एकदम जबरदस्त आहे. जास्त काही फरक नाही वाटत पेट्रोल आणि सीएनजी मध्ये, थोडाफार पण एकदम बेस्ट आहे. असा काही प्रॉब्लेम वाटत नाही. ओके धन्यवाद. तर हा होता कस्टमरचा फीडबॅक. ही आहे माझी वाघोली ब्रांच. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि सर आणखी एक गोष्ट, मला स्वतःला तुमचा स्वभाव आणि तुमचं बोलणं एकदम छान वाटलं. मी 2-4 जागी चौकशी केली, ओके, पण मला स्वतःहून बोला असं वाटलं की तुमचं जे बोली भाषा आणि स्वभाव आहे तुमचा तो मला आवडला. धन्यवाद. धन्यवाद सर.